अर्थातच बीडचा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की मराठवाडा डोळ्यासमोर येतो. ऊसतोड कामगारांचा जिल्हा सुद्धा आहे. प्रभू वैद्यनाथांचं ज्योतिर्लिंग असणारा मतदारसंघ सुद्धा आहे. गोपीनाथ मुंडेंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा सांगणारा भगवानगडासारखं पवित्र स्थान सुद्धा या बीड जिल्ह्याला लागूनच आहे. केसरबाई क्षीरसागर यांचं नाव येतं. त्यामध्ये 3 वेळा नेतृत्व करणाऱ्या जयसिंगराव गायकवाडांचं नाव येतं. भारतभरात सगळ्यात जास्त मताधिक्यानं प्रीतम मुंडे यांचा विजय त्या ठिकाणी झाला. लोकसभा अखत्यारीत येणारे 6 असेंब्लीचे सेगमेंट्स येतात. आष्टीचा आणि परळीचा. गेवराईच्या मतदारसंघामध्ये पंडितांचं वर्चस्व कायमच राहिलेलं आहे. 5 वेळा त्यांनी केज या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बीड लोकसभेतले मतदार हे अजिबात खुश नाही आहेत असं काहीसं चित्र आज दिसतं. बीडमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय भीषण आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती दरवर्षी त्या बीडमध्ये असते. 13.5 लाख लोकांनी 2019 ला मतदान केलं होतं. इतके सगळे प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये आज प्रलंबित आहेत. मित्र हो, नमस्कार. मी श्रीकांत चौधरी. लोकसभेचं रणमैदान हे श्रीकांत चौधरी या युट्यूब चॅनलवरची युट्यूब सिरीज आपण सर्वजण पाहत असाल, एन्जॉय करत असाल अशी आशा करतो. हे चॅनल आपण सबस्क्राईब देखील केलं असेल अशी आशा करतो. मित्र हो, आजपर्यंत आपण लोकसभेचं रणमैदान यामध्ये 4 भाग पूर्ण केलेले आहेत. ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण शिरूर लोकसभेचं विश्लेषण पाहिलेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये अमरावती लोकसभेचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण धाराशिव लोकसभेचं विश्लेषण देखील केलेलं आहे आणि पुणे लोकसभेचं सुद्धा विश्लेषण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. या सर्व विश्लेषणाची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला देणार आहे, ती आपण नक्की पहा. आज मी 5वा मतदारसंघ घेऊन आपल्या समोर येतोय. 5वा मतदारसंघ आहे तो बीड लोकसभा मतदारसंघ. अर्थातच बीडचा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की मराठवाडा डोळ्यासमोर येतो आणि मराठवाड्यातला हा बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून सुद्धा अनेकांच्या डोळ्यासमोर येतो. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा सुद्धा आहे. बीड जिल्हा हा प्रभू वैद्यनाथांचं ज्योतिर्लिंग असणारा मतदारसंघ सुद्धा आहे. तर बीड जिल्हा हा गोपीनाथगड, गोपीनाथ मुंडेंच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा वारसा सांगणारा जिल्हा आहे. या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती भगवानगडासारखं पवित्र स्थान सुद्धा या बीड जिल्ह्याला लागूनच आहे. त्यामुळे एक धार्मिक वातावरण या बीड जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे. परंतु या धार्मिक वातावरणाच्या पलीकडे अनेक सामाजिक विषयांना या बीडमध्ये स्पर्श झालेला दिसत नाही. खरं तर हा बीड जिल्हा आणि या बीड जिल्ह्याच्या लोकसभेचं जे नेतृत्व आजपर्यंत झालेलं आहे त्यामध्ये केसरबाई क्षीरसागर यांचं नाव येतं. त्यामध्ये 3 वेळा नेतृत्व करणाऱ्या जयसिंगराव गायकवाडांचं नाव येतं. त्यामध्ये 2 वेळा निवडून आलेल्या गोपीनाथ मुंडेंचा तो मतदारसंघ आहे. तर प्रीतमताई मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या या देखील या मतदारसंघातून मोठ्या फरकानं 2 वेळा निवडून आलेल्या आहेत. खरं तर लोकसभेचा हा राजकीय इतिहास आपल्या डोळ्यासमोर असताना एक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की 2014 ला दुसऱ्यांदा गोपीनाथ मुंडे निवडून आले आणि दुर्दैवानं गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भारतभरात सगळ्यात जास्त मताधिक्यानं प्रीतम मुंडे यांचा विजय त्या ठिकाणी झाला. तर लोकसभा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला या लोकसभा अखत्यारीत येणारे 6 असेंब्लीचे सेगमेंट्स येतात. या विधानसभेच्या 6 सेगमेंटमध्ये जे 2 विधानसभा मतदारसंघ असे आहेत, आष्टीचा आणि परळीचा, जे 2009 ला नव्या पुनर्रचनेनुसार स्थापन करण्यात आले. आष्टीचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर त्या मतदारसंघाचे पहिले आमदार जर कोण झाले असतील तर ते सुरेश धस झाले होते. त्या मतदारसंघामध्ये 2014 ते 2019 या कालावधीसाठी भीमराव धोंडे यांनी भारतीय जनता पार्टीकडून नेतृत्व केलेलं होतं. आज त्या आष्टीच्या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आजबे हे नेतृत्व करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला परळीचा विधानसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीमध्ये पंकजाताई मुंडे यांचा विजय झालेला होता. तर 2019 ला धनंजय मुंडे हे आज राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे ते त्या ठिकाणी विद्यमान आमदार नवे तर ते मंत्री सुद्धा आहेत. अशा 2 विधानसभा मतदारसंघाचं नवनिर्माण हे 2009 ला झालेलं होतं आणि 3 आमदारांचं त्या ठिकाणी कारकीर्द आतापर्यंत झालेली आहे. या पलीकडे राहतात ते 4 विधानसभा मतदारसंघ, ज्यामध्ये सगळ्यात पहिला मतदारसंघ येतो तो बीडचा मतदारसंघ. या बीडच्या मतदारसंघामध्ये सुरेश नवले असतील, जयदत्तांना क्षीरसागर असतील, संदीप क्षीरसागर असतील, अशा अनेकांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. आणि आज संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभेचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत, अर्थात महाविकास आघाडीकडून ते येतात. त्यानंतर एक मतदारसंघ येतो तो माजलगावचा मतदारसंघ. या माजलगावच्या मतदारसंघामध्ये सुंदरराव सोळंके जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले होते
खरं तर त्यांची एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सुंदरराव सोळंके हे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव विधानसभेतून एकदा निवडून आलेले आहेत. सुंदरराव सोळंके हे गेवराई या मतदारसंघातून देखील निवडून आलेले आहेत आणि सुंदरराव सोळंके हे केज या मतदारसंघातून देखील निवडून आलेले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणं आणि बीड जिल्ह्याचं एकंदर प्रतिनिधित्व करणं अशा पद्धतीचं एक भूमिका त्यांची कायम राहिली होती आणि एक मोठ्या पातळीवरचं नेतृत्व त्यांना समजलं जात होतं. ज्यावेळी शरदचंद्र पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सुंदरराव सोळंके हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, डीसीएम होते. तर मी आलो होतो की माजलगाव मतदारसंघापर्यंत सुंदरराव सोळंके त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रकाशदादा सोळंके यांनी एक आर.टी. जिजा देशमुखांची कारकीर्द सोडली तर 5 वेळा त्यांनी या विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला गेवराईचा मतदारसंघ आहे. या गेवराईच्या मतदारसंघामध्ये पंडितांचं वर्चस्व कायमच राहिलेलं आहे, ज्यामध्ये शिवाजीराव पंडितांचं नेतृत्व असेल, बदामराव पंडितांचं नेतृत्व असेल, या पलीकडे जाऊन अमरसिंह पंडितांचं नेतृत्व असेल, अशा सगळ्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि आज लक्ष्मण पवार हे गेवराईचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीकडून करत आहेत. या ठिकाणी 6वा मतदारसंघ जो आहे तो केजचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ राखीव आहे. अगोदर हा मतदारसंघ ओपनला असताना या मतदारसंघामधून मी जसं सांगितलं की सुंदरराव सोळंके देखील आमदार होते, पण त्यानंतर राखीव झाल्यानंतर या मतदारसंघाचं सगळ्यात जास्त वेळा प्रतिनिधित्व जर कोणी केलं असेल तर ते दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा यांनी केलेलं आहे. जवळजवळ 5 वेळा त्यांनी केज या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर पृथ्वीराज साठे यांनी केज विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि 2014 आणि 2019ला अनुक्रमे संगीता ठोंबरे आणि नमिता मुंदडा यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. आज नमिता मुंदडा भाजपच्या त्या ठिकाणी आमदार आहेत. मित्रहो, हे सगळं जर पक्षीय बलाबल बघितलं तर 5 विधानसभेचे मतदारसंघ हे महायुतीच्या बाजूला आहेत, तर 1 विधानसभेचा मतदारसंघ बीडच्या रूपानं संदीप क्षीरसागरांच्या रूपानं महाविकास आघाडीकडे आहे. ही सगळी अशी एकंदर परिस्थिती असताना आज बीडची लोकसभा निवडणूक येऊ घातलेली आहे. त्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत. खरं तर एका बाजूला आज विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या कामावरती बीड लोकसभेतले मतदार हे अजिबात खुश नाही आहेत असं काहीसं चित्र आज दिसतंय. कारण बीड समोर अनेक प्रश्न उभारलेले आहेत. आज बीड समोर दळणवळणाचा सगळ्यात मोठा प्रश्न उभारलेला आहे. आज बीडच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. बीडच्या रेल्वेच्या मार्गाचं पायाभरणी आत्ता कुठे झालेली आहे अशी सगळी परिस्थिती आहे. बीडमध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय भीषण आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दरवर्षी त्या बीडमध्ये असते. अशा पद्धतीची सगळी रचना त्या ठिकाणी आहे. तर या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारतचं अभियान सुरू आहे, परंतु नरेंद्र मोदी यांच्याच पक्षाच्या खासदार या बीडमध्ये त्या खूप ताकदीनं राबवतायत असं दिसत नाही. कारण स्वच्छतेच्या यादीमध्ये सुद्धा बीड जिल्हा हा पुन्हा एकदा मागास ठरतो. एका बाजूला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहतोय, पण त्याच्यामध्ये बीडचं कॉन्ट्रीब्युशन बघितलं तर ते कुठंच दिसत नाही. असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न यामध्ये निर्माण होतात. इलेक्टिव्ह मेरिट जर बघायचं झालं तर जवळजवळ 13.5 लाख लोकांनी 2019ला मतदान केलं होतं. ती मतांची आकडेवारी 66 ते 70% दरम्यान होती. यावेळी सुद्धा जर तेवढंच मतदान आपण कन्सिडर केलं तर जवळपास 15.5 लाख लोक यावेळी मतदान करतील आणि यामध्ये अनेक जण आपले नशीब आजमावतील. मग उमेदवारी प्रीतम मुंडे यांना मिळते का पंकजा मुंडे यांना मिळते यावर देखील चर्चा सुरू आहे. मात्र पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ जो गोपाळ शेट्टींचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं प्रभारी म्हणून नियुक्त केलेलं असल्यामुळं त्या बीडची लोकसभा निवडणूक लढवतील का याबद्दल माझ्या मनात शंका आहे. त्या निवडणूक कदाचित लढवणार नाहीत अशी काहीशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून या मतदारसंघामध्ये जयसिंगराव गायकवाड हे देखील तयारीत आहेत, संदीप क्षीरसागर हे देखील तयारीत आहेत आणि तिसरं नाव यामध्ये जोडलं जातं जे खूप जास्त परिचित नसलं तरी ते एक नगरसेवक आणि डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचं नाव आहे नरेंद्र काळे. ते सुद्धा या रेसमध्ये आहेत. त्यामुळे माझ्या विश्लेषणानुसार आणि माझ्या आकलनानुसार मला असं वाटतं की बीडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पुन्हा एकदा प्रीतमताई मुंडे यांना तिकीट मिळेल आणि तिसऱ्यांदा त्या लोकसभेची निवडणूक लढवतील. यामध्ये प्रलंबित प्रश्न हे सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांचा असेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुद्धा त्यांनी ज्या ताकदीने लोकसभेत मांडला होता तो सुद्धा सोडवण्यासाठी त्यांचा प्राधान्यक्रम असेल आणि ओबीसीचं राजकारण अधिक मराठ्यांचं राजकारण अशी गोळाबेरीज करून पुन्हा एकदा निवडणूक जिंकण्याकडे त्यांचा कल असेल. दुसऱ्या बाजूला संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी कायम केली जाऊ शकते. याचं कारण असं आहे की संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीला
मराठा आरक्षणाच्या झळा ह्या अगोदरच लागलेल्या आहेत, कारण संदीप क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला सुद्धा झालेला आहे. त्यामुळे ओबीसीचं एक मतदान त्यांच्या बाजूला येऊ शकतं आणि संदीप क्षीरसागर स्वतः मराठा असल्यामुळे मराठा मतदार सुद्धा त्यांच्या बाजूला जाऊ शकतो. असं जातीचं राजकारण शरद पवार करू शकतात आणि त्या पद्धतीने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळू शकते, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मात्र या मतदारसंघामध्ये आकलन करायचं झालं तर 5 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि 1 मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडे आहे आणि इतके सगळे प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये आज प्रलंबित आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये ही फाईट अत्यंत तगडी होणार आहे. यामध्ये कोण जिंकणार हे आता तरी सांगता येणार नाही. तोपर्यंत युट्यूब चॅनल आपला पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि पुढचा लोकसभा विश्लेषणाचा व्हिडिओ कोणत्या लोकसभेच्या अनुषंगाने असावा ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.